पहिली ओव्हर रोहित शर्माने जेमिसनची अगदी मेडन खेळली. त्यानंतर 7 चेंडूंमध्ये 1 धाव शुभमन गिल याने बनवली होती. पण तदनंतरच्या काळामध्ये रोहित शर्माने ते कव्हर अप केलेले आहेत. आता सध्याची खेळी त्याची 23 बॉलमध्ये 20 धावांची आहे. सध्याचा स्कोर 43 झालेला आहे. 8 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मॅचला सुरुवात होते. 5 ओव्हरचा मुकाबला आहे. स्मितेज ठाकूर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिला चेंडू, पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्मितेजने पहिला बॉल डीप कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. त्यामध्ये सिंगल आलेले आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा अकाउंट ओपन झालेला आहे. तेजसची ही विस्फोटक खेळी असते. तेजस नेहमी मैदानामध्ये येतो, मोठे स्ट्रोक आणि त्यामध्ये तेजसची फलंदाजी तो सजवत असतो. आणि बघा बॅकफुटला जाऊन अगदी संयमाने या चेंडूला अगदी स्क्वेअर कट केलेला आहे. कट केलं होतं आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बाबू आहे. आज टीचर म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं. शॉट बॅकवर्ड पॉइंट, पण कदाचित शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. अगदी विलोभनीय आणि वेगळी क्षेत्ररक्षण सजवलंय शशिकांत याने. अक्षय खोलवर टाप्याचा बॉल सरळ खेळून काढला बॅक टू द बॉलर, पण गोलंदाजाने हातातून चेंडू सोडलाय. त्यामुळे मिळालेली ही सिंगल धाव आणि त्यामध्ये मिळालेलं हे बेलपाडा संघाला एका धावेचं यश. एका धावेच्या मदतीने 3 चेंडूंमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावा झाल्यात फक्त 2, कारण पहिल्या चेंडूवर 1, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 1. अशाच पद्धतीचा हा संयमी खेळ बेलपाडा संघाकडून. आपटलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक स्वप्नील आहे तो मुमकिन आहे. कितीही डिस्टन्स असू द्या, हा छोटा पॉकेट डायनामिक सारखा धावत असतो आणि जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे चांगली खेळी करत असतो. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तेजसच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना हा चेंडू वाईड यॉर्कर टाकलाय. बचावात्मक गोलंदाजी करणं हे माझं आदर कर्तव्य आहे आणि ते करत असताना सातगर संघासाठी एक महत्त्वपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 3 वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा झालेला नाहीये. या ओव्हरमध्ये 3 सिंगल, 3 डॉट बॉल आणि पहिल्या षटकाची समाप्ती. कंजूस षटक. ISPL, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आणि काही खेळाडूंचे षटकारच जात नाही आणि तिथे याच मैदानावर खेळून गेलेला अमित नाईक याने एकाच ओव्हरमध्ये 2 90 मारले होते आणि त्या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट मला असं वाटतं 35 धावा प्लस 16 धावा म्हणजे टोटल 52 धावा बनवल्या होत्या. आणि अहमदाबाद लायन्स तो सामना जिंकला होता. या मैदानावर थॉमस डायस सुद्धा आला होता, इम्रोज खान सुद्धा आला होता. अगदी बबल्यानेच त्या खेळाडूंना आणलं होतं. मी तर म्हणेन अमित नाईक सुद्धा असेल, विश्वजित ठाकूर असेल, त्याच वेळेला आणखीन बरेच खेळाडू आहेत. म्हणजे मी त्या सर्व खेळाडूंची नावे घेऊ शकत नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा आहेत. त्यामुळे आक्रमक पवित्रा हा अंमलात आणावाच लागेल. विकी गोलंदाजी मार्कवर. विक्रांत पहिलाच फुल टॉस बॉल तो सुद्धा मिस केलाय. असं नाही चालणार, कारण बबल्या आणि पाहत असताना स्मितेजचा खेळ कधी कधी गेल्या वर्षीचं सीझन स्मितेजसाठी फलंदाजीसाठी खूप चांगलं होतं. गोलंदाजी सुद्धा जबरदस्त त्याची पाहायला मिळाली. परंतु या सीझन मध्ये स्मितेज तितका टच मध्ये दिसत नाहीये. स्मितेजला त्याच्या रंगामध्ये यावं लागेल. स्वतःच्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवावा लागेल तरच. आणि तरी सुद्धा इथे पहा, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल अगदी कट किंवा स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, पण तिथे सुद्धा अपयश आलंय. अपयश अपयश आणि अपयश. अपयश ही अशाची पहिली पायरी असते. संकटे येतात, अपयश येतात,
ते पुढे नेण्यासाठी येतात. आणि इथे पहा पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक आहे, बांड्याने चेंडू फेकलाय कुठे, आणि जिथे फेकलाय तो जास्त गतीने फेकला नाही, त्यामुळे स्ट्राइक एंडचा फलंदाज तेजस सुद्धा बचावलाय. आतापर्यंत 4 धावा पहिल्या 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्याला स्कोर कार्डवर जमा झालेला पाहायला मिळतात. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेले आहे जय हनुमान बेलपाडा संघाला. सेकंड राऊंडचा पहिला मुकाबला सिंघम रेवस विरुद्ध अभिनव नारंगी असा होणार आहे. तर दोनही संघाच्या संघ नायकांनी समालोचन कक्षाजवळ नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. यावेळचा बॉल वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 5 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. गोलंदाज विक्रांत आडवा बॅटने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार, कारण डीप मध्ये फिल्डर नाहीये. तेजसने आपल्या स्टाईल मध्ये आक्रमक पवित्र अप्लाय करून डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला धाडलाय चौकारासाठी. बैलगाडी म्हटले की सर्वांचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आहे. आणि याच गावामध्ये मला असं वाटतं विनोददादा फायनल सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि याच मंडळाचे ते सदस्य सुद्धा आहेत. सो डेफिनेटली त्यांचा सुद्धा विचार करूयात. गोलंदाज विक्रांत याने टाकलेला हा बॉल तेजसच्या रडार मध्ये आला, परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. कनेक्शन चांगलं होतं. स्वप्नील डीप मिड विकेट मध्ये तैनात होता. फलंदाज तेजस मैदानाच्या बाहेर. थँक्यू. पुन्हा एकदा एक वेगळी बॅटिंग लाईनअप घेऊन बेलपाडा संघ मैदानामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश 1 डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलाय. कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते, कारण एखादा मोठा खडक एका पाण्याच्या थेंबाने सुद्धा फुटू शकतो, पण तो केव्हा, जेव्हा तो थेंब कंटिन्यू कन्सिस्टन्सली त्याच खडकावर आदळत असेल त्याच पॉइंटला, तेव्हा त्या खडकाला एकतर छिद्र तरी पडतं किंवा त्या खडकाला तड सुद्धा जाते. बॅकफुटला जाऊन मोठा पंच करण्याचा प्रयत्न. योगेश चेंडू खाली आलाय, त्याला चकमा देऊन चकमकी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. माझ्या मना लढत राहा, माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. थांबायचं नाहीये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी थांबणारी फलंदाजी झालेली आहे ना, आकाशने सांगितलेलं आहे मी थांबणार नाहीये. रोक ठोक आणि ठोकाम ठोक फलंदाजी करणार. बबल्या यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, कारण संघाला सुद्धा त्याच मोटिवेशनची गरज आहे बबल्या, कारण संघ फार अडचणींचा सामना करतोय. अडचणी येतात, अपयशी येतात, पण त्या अडचणींचा सामना तुम्ही कशा करताय, कारण एखादी अडचण गेली की लगेचच दुसरी अडचण येते, आणि यालाच तर मित्रांनो आयुष्य म्हणतात. आणि या आयुष्यामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल ना, तर या अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा सामना करता तुम्हाला यायलाच पाहिजे. पहिल्या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करणारा अक्षय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक स्पेलमधील अंतिम ओव्हर टाकण्यासाठी राईट हँड राऊंड विकेटने. खोलवर टप्प्याचा बॉल. स्मितेश त्याच्या फलंदाजीमध्ये फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. प्री डिटरमाइंड किंवा कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण फुटवर्क फ्रंट फुटला येणं फार गरजेचं होतं. स्मितेशचे पाय हारले नाहीत. जाग्यावरूनच चेंडूला अगदी दिशा दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु आकाशने मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चांगला पंच केला होता कव्हर्समध्ये. पाहूया काय घडते.
आहा, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन विकेट किपरच्या दास्तान्यामध्ये जातोय. शशिकांत कोणतीही चुकी करत नाहीये. बाहेरचा बॉल बाहेर झाडायचा होता, पण स्वतःच मैदानाच्या बाहेर गेलाय फलंदाज आकाश बाद. प्रवासात अडचणी आल्या तर धाडस वाढते. प्रवासात अडचणी आल्या तर धाडस वाढते. जर कोणी रस्ता अडवला तर हिम्मत वाढते. जर तुम्हाला विकायला तयार असाल तर तुमची हिम्मत अनेकदा कमी होते. जर तुमचा विकायचा विचार नसेल तर तुमची किंमत सुद्धा वाढते. किंमत वाढवावी लागेल. तुमचा विचार बदलावा लागेल. तुमची थिंकिंग बदलावी लागेल. तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचने फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. फलंदाज हे कोण? निहाल. मोठा फटका निहालच्या बॅट मधून. हा 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 कार षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. ठणकावून सांगा येणाऱ्या परिस्थितीला. आम्हाला पराभवाची भीती वाटत नाहीये, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीतून झालाय. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल स्लॉट मध्ये आल्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार केलेला आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती आणि तो फटका मिळालाय निहालच्या बॅटमधून. मी नेहमी म्हणतो ना की श्रीकृष्णाला गीता सांगता कोणालाही आली असती, परंतु त्याने सांगितली अर्जुनाला, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. परंतु इथे पहा घडलंय काय. बॅटच्या कडेला स्पर्श होऊन पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावा 1 ने पुढे जात आहेत. 21 धावा स्कोर कार्डवर. 21 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 2 विकेटचं पतन झालं. 2 विकेटचं पतन झालेलं आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. शिवबा चषक 2026. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपर चेंडूच्या खाली. फलंदाज स्मितेश ठाकूर मैदानाच्या बाहेर.
नक्कीच एक मोठं शिखर सर करण्याची ताकद तुम्हाला देत असते आणि सर करण्याची ताकद केव्हा येईल जेव्हा तुम्ही मेहनत कराल, मशक्कत कराल. निहालने 2 षटकार ठोकलेले आहेत आतापर्यंत. 29 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक खेळी अशा पद्धतीने करतोय की महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पुढे सरसावून अगदी टॅप करायचा होता, जोरात ताकदीने मारायचा होता. स्लाइस केलं असतं तर फार बरं झालं असतं आणि धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. गोलंदाजाने विकेटच्या मागे असणारा आपला महत्त्वाचा एक्सपिरियन्स प्लेयर त्याचं इशारे ओळखले आणि त्या टप्प्यावर योग्य पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज मानस राईट हँड वरती विकेटने बॉल आकाशामध्ये. यावेळी योगेश चेंडूच्या खाली फलंदाज OUT इट्स गॉन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा मानस काय सांगतोय, पदरी आलेल्या अपयशाचं आज ना उद्या मी सोनं करणार. लढायचंय, पडायचंय, पण पुन्हा उठून हरण्याच्या आधी स्वतःचं नाव करायचंय. आणि स्वतःचं नाव करत असताना अलिबाग तालुक्यातील युवा सितारा म्हणून नवीन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी श्रवण आलेला आहे. धाव संख्या 29. ओहो, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी आणि तिच्या उगमस्थानी दर 7 सेकंदाला फक्त एक थेंब पडतो, पण तो कन्सिस्टंट पडतो आणि त्यामुळे त्या थेंबाचं रूपांतर एका मोठ्या नदीमध्ये होते. त्यामुळे कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये सातत्याला फार महत्व आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज मानस एक षटकार खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने शिकवण घेतलेली आहे ना, कौतुक करावं लागेल. अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 29 धावा स्कोर कार्डवर. फलंदाजीसाठी निवृत्ती पाटील सिनियर प्लेयर मैदानामध्ये दाखल. गोलंदाजीसाठी आलेला स्वप्नील कार्तिकने ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मित्रा, आता खचून जाऊ नकोस. तुझ्या संघाची आणि स्वतः धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी आता तुझ्याच खांद्यावर आहे. हारना नाहीये, डर के आगे जीते. सफल होऊन टाइम गेलेला आहे. बॉल मैदानाच्या आरपार सीमा पार. षटकार. का एक्सपॅक्टर प्लेयर आहे. अलिबाग विभागामध्ये प्रॅक्टिस करणारा हा प्लेयर एक बेधुंद फटकेबाजी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. 39 धावा स्कोर कार्डवर पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार, डीप मिड विकेट मध्ये षटकार. गोलंदाज स्वप्नील इज अंडर प्रेशर. पुन्हा एकदा वा 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 खतरनाक षटकार.
दुसरा षटकार. मी तर म्हणेन लगातारचे 3 मोठे फटके, धावत संख्या 45 वर पोहोचलेली आहे. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नाऊ ही इज ऑन हॅट्रिक. 2000 रुपयांची नामी संधी आहे कार्तिकला. पाहूया काय घडते. आपटलाय, ठोकलाय, मैदानाच्या आतमध्येच राहिलाय फलंदाज. कार्तिक बाद झालाय, परंतु खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण धाव संख्या खूप कमी होती. अशा एक विस्फोटक खेळीची अपेक्षा होती, पण त्याने ते करून दाखवलं. ओव्हर ड्युटीचे मास्टर. सांगतोय सगळी स्वप्न तुटली, पण पुन्हा उभं राहण्याची हिम्मत ठेवतोय, कारण हार न मानणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईला वेगळी स्ट्रॅटेजी वापरली होती, वेगळी प्लॅनिंग केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण विचार करत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईला वेगळी स्ट्रॅटेजी वापरली. कधी जीवा महाला, कधी तानाजी, सूर्याजी, अशा वेगवेगळ्या सैनिकांना, मावळ्यांना त्यांनी त्या लढाईसाठी पाठवलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा किल्ला जिंकण्यासाठी जायचे ना, तेव्हा अमावस्येची रात्र निवडायचे, कारण त्या अमावस्येच्या रात्रीमध्ये चंद्र गायब झालेला असतो आणि प्रतिस्पर्धा किंवा जो तुमचा प्रतिस्पर्धी आहे त्याला तुमच्या हालचाली दिसू नये यासाठी ती दक्षता घेतली जायची. आणि इतकं मोठं प्लॅनिंग असायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, परंतु 365 दिवस प्लॅनिंग केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण दिनचर्या काढली अफजल खानाची, की अफजल खानाचा खाणं काय आहे, तो किती वाजता उठतो, कोणाला भेटतो, काय करतो. कितीही मोठा असू द्या, 2 मिनिटात काढला. आस्वाद. पहिला बॉल फेस करत असताना जो की शेवटचा बॉल बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय, फलंदाज बाद झालाय. 45 संख्या स्कोर कार्डवर. अगदी मोटिवेशनल स्टोरीज आपल्या समोर येतात, तेव्हा आपण मोटिवेट निश्चितपणे होत असतो. नवीन फलंदाज सार्थक. सार्थकने मारलेला हा बॉल जास्त काळ हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक शशिकांतच्या हातातून चुकी झाली आहे आणि त्यामुळेच 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने पहिल्या सत्राची समाप्ती झालेली आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 47 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी मी विनंती करतोय, अभिनव नारंगी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. श्रीराम, जय श्रीराम सिंघम रेवस या संघाच्या संघनायकाला मी इन्व्हाइट करतोय. टॉस करण्यासाठी लगेचच इथे यायचं आहे. तत्पूर्वी समालोचन कक्षामध्ये बदल होईल, जिथे आवाज ऐकायला मिळेल युवा आवाज सातीरचे गावातील शुभम राऊळ यांच्याकडे वळतोय.
धन्यवाद कपिल सर. आपण सामन्याकडे वळतोय. 47 धावा तिथं झाल्यात. 48 धावांचं आव्हान आहे. चला मित्रांनो, कोणता वाद घालायचा नाहीये. जय हनुमान बैलपाडा आणि श्री गणेश सातघर ह्या दोन संघांमध्ये सामना रंगलेला आहे. दोन बॅटर्स मैदानावरती आले. चला, क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 5 षटकांचे सामने असणार आहेत. तोपर्यंत आपण एक डीजे ला संधी देतोय. शिवबा क्रीडा मंडळ मोकळळी हशिवरे आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी आणि सन्माननीय श्री दिलीप शेठ भोईर म्हणजे सगळ्यांचे लाडके छोटम शेठ ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा इथे पाहतोय. जय हनुमान बेलपाडा विरुद्ध श्री गणेश सातघर असा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. पाच षटकांचा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जयनमाल बेडपाडा संघाचा गुण जर पाहिला ना तर 47 धावा धावफलकावरती आल्यात. 48 धावांचं आव्हान ठेवले. चला, दोन्ही संघांना विनंती असेल की एक सक्षम खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्वप्नील आणि योगेश अशी जोडी मैदानावरती आल्या. dimscricket.in माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच मी
मंडळाच्या वतीने ड्रीम क्रिकेट्स जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आपल्या सगळ्यांना घेऊन जातोय हशिवरे गावातील हे ऐतिहासिक मैदानाकडे. जर आपण अलिबाग क्रिकेटचा विचार केला ना तर 360 डिग्री अंश असलेले मैदानाचा आपण विचार केला तर भरपूर अशी कमी मैदान आहेत की जिथं आपल्याला पूर्ण 360 डिग्रीचं मैदान पाहायला मिळतं. नक्कीच हशिवरे गावासाठी हे लाभलेलं ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. चला मित्रांनो, थोड्या सामन्याला स्पीडअप करायचं आहे, भरपूर वेळ इथं वाया जातोय. तेजस आलाय पहिलं षटक घेऊन. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला ना तर 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत असणार आहेत. चला मित्रांनो, सूचना असेल आपल्याला 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायची आहेत. वारंवार सूचना द्यावी लागते, थोडं स्पीडअप करायचं आहे, बराचसा वेळ इथे वाया जातोय. जय हनुमान बेलपाडा विरुद्ध श्री गणेश सातघर अशा ह्या 2 संघांच्या मध्ये हा सामना रंगतोय. 47 धावा झाल्यात, 48 धावांचं आव्हान आहे आणि 30 चेंडू आणि 48 धावा. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतो इथं सामन्याला सुरुवात होतीये. तेजस आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि असं म्हटलं जातं आपण आपल्या सावलीपासून शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत म्हणून जीवन आनंदासाठी जगावं. घेऊन जातोय आपल्याला सगळ्यांना मैदानावरती. सामन्याला सुरुवात केली जाते. तेजस आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेचा फटका सुरेखालाय. चेंडूला पाठवलंय वम बाउन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खऱ्या अर्थानं आपण पॉवर प्लेचा षटकाचा जर विचार केला ना तर पॉवर प्लेच्या षटक म्हणजे रिस्ट्रिक्शनचं षटक जिथं असतं. 2 क्षेत्ररक्षक फक्त आपण सीमा लगत पाहतो आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते धावा जमवण्यासाठी आणि तिथे मात्र गोलंदाजाला चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरची लाईनवरती गोलंदाजी करणं गरजेचं असतं. आणि इथं मात्र ओव्हरपीच स्वरूपातला चेंडू होता. जर आपण विचार केला समोरच्या दिशेला कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता आणि 4 धावा मात्र इथं प्राप्त केल्यात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न मात्र नक्कीच कुठेतरी अंगलट आला असता जर मात्र चेंडूनी बॅटची एज जर घेतली असती ना तर खऱ्या अर्थानं मात्र इथं बघण्यासारखी गोष्ट तयार झाली असती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात.
पुन्हा एकदा प्रयत्न आणि या वेळेला मात्र प्रयत्नामध्ये यश आलंय. चेंडू फरार झालाय. फाईन लेगच्या वरून 4 धावांसाठी डीजे. फलंदाजानं मात्र त्याच्याकडे असलेला क्लास आणि कल्पकता इथं दाखवली गेले. त्याला माहिती आहे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. थर्डमॅनच्या दिशेला फाईन लेगच्या दिशेला तिथं मात्र धावा जमवल्या जातात. पुन्हा फुलर लाईनचा चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर चाललाय 4 धावांसाठी. चौकारांची हायट्रिक आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील कडून. पुन्हा एकदा त्याच रिजनला खेळण्याचा प्रयत्न पण शॉट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता आणि आता मात्र निर्धाव चेंडून तर षटकाची सांगता झाली. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आपण फक्त आक्रमकता आणि आक्रमकता पाहिली. कारण जिथं आपण पाहिलं होतं ना पहिल्या षटकात रिस्ट्रिक्शन आहे, जिथं धावा येणं गरजेचं होतं, या षटकामध्ये मात्र 6 चेंडूंमध्ये 16 धावा जमवल्या जातात. फलंदाज स्वप्नील ह्याच्याकडून काय जबरदस्त कल्पकता आपण त्याच्याकडून पाहिली. 2 स्ट्रोक जर आपण पाहिले ना तर एक स्ट्रोक जो खेळला होता तो फाईन लेगच्या दिशेला गेला होता, एक स्ट्रोक खेळला होता तो थर्डमॅनच्या दिशेला गेला होता, एक स्ट्रोक जर आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला मारला होता आणि पहिल्या चेंडूवरती जो स्ट्रोक आला होता ना तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलेला. खऱ्या अर्थानं 4ही दिशेला त्याच्या बॅटमधून आपण स्ट्रोक पाहिलं. 360 डिग्रीचं हे मैदान आपण पाहतो आणि खऱ्या अर्थ इथं मात्र फलंदाजाला 4ही दिशेला शॉट खेळण्याचं स्वतंत्र आपण नक्कीच पाहतोय. आता मात्र धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. कुठेतरी धावा रोखाव्या लागणार आहेत कारण 48 धावांचं जिथं आव्हान दिले ना तिथं मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा ठोकून काढल्यात म्हणजे फलंदाज स्वप्नीलला. आता मात्र 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. न्यू गोलंदाज रोशन. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आपण मैदानावरती पाहतोय. तिथं पहिल्या षटकात 16 धावा बिनबाद 16 असं धावफलक आपण मैदानावरती पाहतोय. ते म्हणजे श्री गणेश सातघर संघाचं. 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता. आता मात्र सर्व चेंडू ज्याने नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून पाहिले होते ना असा फलंदाज योगेश आता स्ट्राईक वरती आलाय. रोशन पहिला चेंडू वेगवान चेंडू विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू नाही तर मात्र षटकाची सुरुवात केली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा डीप पॉइंटच्या रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न केला होता पण चेंडूला वेग मात्र अतिरिक्त होता त्याच्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये कोणतेही कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडूने तर षटकाची सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. यॉर्कर स्वरूपातला चेंडू इथं डिलिव्हर केला जातोय आणि जिथं पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर जिथं 16 धावा आल्या होत्या चौकारांची आपण हायट्रिक जिथे पाहिली त्यानंतर आता मात्र 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल
पुन्हा एकदा इथं अपील केली जाते. फलंदाज झालाय बाद. डीजे ला संधी. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाकडून. चेंडू बादची एज घेऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. नक्कीच म्हणावं लागेल दोन चेंडूंचा इथं सामना केला, कोणती धाव केलेली नाहीये आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. आवाळाला चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली जाते. जिथं धावसंख्या 16 या धावसंख्येवर स्थिरावली होती ना, आता मात्र एक धाव मात्र धावफलकावरती आले. क्रिकेटच्या पटलावरती आपण नक्कीच पाहतो जिथं पहिल्या षटकामध्ये आक्रमकता आपण पाहिली ना, त्यानंतर कुठेतरी त्या आक्रमकतेला ब्रेक लावण्यासाठी आला होता गोलंदाज रोशन. काय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चालू आहे. जिथं पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि त्याच्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं ना तर एक फलंदाज बाद आणि एक धाव मात्र त्याने आतापर्यंत खर्च केली आहे. चेंडू बाची एज घेतलाय, ट्रॅव्हल केलाय, एक धाव पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जो विश्वास दाखवला होता ना संघानं, कुठेतरी तो सार्थक ठरतोय. कुठेतरी दाखवून देतोय की नक्कीच माझ्याकडे सुद्धा क्लास आहे. कारण जिथं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ना आणि आता मात्र तिथं धावांवरती रोख लावली जाते. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एका फलंदाजाला त्यांनी बाद केलंय. फुल टॉस चेंडू आणि काय जबरदस्त झेल टिपला होता, पण मात्र क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. येत आहेत 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा इथं आल्यात. नक्कीच 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं ना तर काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू जर मी म्हणेन ना तर खराब टाकला गेला होता. तिथे 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. तिथं मात्र शेवटच्या चेंडू फुलटॉस टाकला आणि त्या चेंडूवरती मात्र 6 धावा मैदानावरती आल्यात. नक्कीच तुम्हाला परिश्रम करावे लागतात मित्रांनो, कारण एकदा जिंकण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप वेळा हरावा लागतं मित्रा. आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला परिश्रम करावे लागतात, तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण ह्या धावा जर तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत ना तर आता मात्र तुम्हाला 18 चेंडूंमध्ये 24 धावा जमवायच्या आहेत. आणि जय हनुमान बेलपाडा संघासाठी जर आपण पाहिलं ना तर ह्या 24 धावा रोखण्याची जबाबदारी आली आहे. ह्या धावा रोखायच्या आहेत आणि धावा कशा रोखल्या जातील तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिथं तुम्हाला फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करावा लागेल आणि एखादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एखादा फलंदाज तुम्हाला बाद करावा लागणार आहे. स्मिती ज्याला एक गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू जर आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल केला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली फेक केली जाते. एक धाव इथं प्राप्त केली जाते. 2 फलंदाज जर आपण पहिले शशिकांत आणि स्वप्नीलचा विचार केला ना
तर 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी दाखवलं होतं आक्रमकता काय असते. खऱ्या अर्थानं 4 चौकार त्याने लगावले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी रोख लागला होता. आता मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल. खऱ्या अर्थानं गोलंदाज स्मितेश कडून खऱ्या अर्थात तुम्हाला ज्या वेळेला फटका खेळायचा असतो ना त्यावेळेला तुम्हाला त्या चेंडूच्या लाईन आणि लेन पर्यंत पोहोचावं लागतं. पुन्हा एकदा आपण पाहिलं पंचांचा इशारा आलाय आमच्यापर्यंत. जमिनीला समांतर हात करत क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 संहिता अवलंब झालाय. एक अवंतर धाव धावफलकावरती जोडली जाते. 26 धावा आल्यात. चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. फेक होईल तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागते कारण चांगली फेक झाली होती. खऱ्या अर्थानं इथं मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. तिथं पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. नंतर निर्धाव चेंडू होता. त्यानंतरचा चेंडू जर आपण पाहिला तर स्वैर चेंडू इथं टाकला गेला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक एकेरी स्वरूपातली धाव. आता मात्र स्विच हिट केलाय. चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन रिजन वरून 4 धावांसाठी डीजे. आपण या फलंदाजाचा विचार केला ना तर या फलंदाजाकडे खरोखर कल्पकता आहे. आपण त्याच्या बॅटमधून ना अशा प्रकारचे शॉट आपण पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिले होते. खऱ्या अर्थानं जबरदस्त फलंदाजी त्याची चालू आहे. 31 धावा आल्यात. एक फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा त्या स्वरूपातला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण थांबू शकणार नाहीये. चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार. किल्ल्यावर असलेल्या वेताळ देवस आपण हे सॉन्ग ऐकलं. नक्कीच आपण पाहिलं होतं पहिला षटकामध्ये जिथं धावा आल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये रोख लावली होती आणि आता मात्र धावा चांगल्या आल्यात. पुन्हा एकदा समोर खेळलेला फटका. चेंडू ट्रॅव्हल केलाय लॉंग ऑनच्या वरून. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. नक्कीच मित्रांनो स्वप्नील काय या जबरदस्त फलंदाजी करतोय. 41 धावा जिथं आल्यात 7 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मित्रांनो कोणता पण खेळ खेळा आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा. लोक आपोआप तुमचं नाव प्रसिद्ध करतील. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर स्वप्नीलच्या बॅटमधून काय फलंदाजी झाली आहे. 11 चेंडूंमध्ये 32 धावांवरती तो खेळतोय आणि जबरदस्त फटकेबाजी आपण त्याच्याकडून पाहिली. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स त्याच्याकडून पवित्र आजमावला जातोय. आता मात्र या चेंडूला सन्मानपूर्वक खेळलं जातोय. टॅप केलं जातंय. बॅकफूट वरती जाऊन पंच केलं जातंय. एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र स्वप्नीलला इथं स्ट्राईक वरती आणलं जाते. 42 धावा
धावफलकावरती आल्यात. 11 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण जर स्वप्नीलला पाहिलं ना तर एकाच मोडमध्ये टॉप गिअरमध्ये खेळताना त्याला आपण पाहतोय. आक्रमकता, नक्कीच आक्रमकता आपण पाहिली ना तर आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप आहे असं म्हटलं जातं. पण आक्रमकता काय असते ना आता मात्र मैदानावरती आपण नक्कीच पाहिली आहे. आता मात्र स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला यश आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. खऱ्या अर्थानं तिसऱ्या चेंडूमध्ये जर आपण तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर स्वप्नीलनं जबरदस्त शॉट खेळले होते आणि त्या जोरावरती जर आपण पाहिलं ना ही धावसंख्या कुठेतरी छोटी अशी वाटली आपल्याला. नक्कीच वाटली. 5ची एज आणि फलंदाज झालाय बाद. डीजे खेळ करत 32 धावा ज्यांनी जमवला स्वप्नील असं आपण पाहिलं इथे बाद झालेला आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार होतोय. नवीन फलंदाज आलाय प्रतीक. आता मात्र गोलंदाजाला इथं परिश्रम करावा लागणार आहे. लेग स्टिक वर आलेला हा चेंडू खेळून काढलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तिथं फील्ड केला जातोय. चेंडूची फेक होईल तोपर्यंत आपण एक धाव इथं पूर्ण केली जाते. 43 धावा, 2 फलंदाज बाद, 8 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जिथं स्वप्नील आपल्या संघासाठी आकर्षक खेळी करत हा सामना आपल्या संघासाठी विजयापर्यंत आणून ठेवलेला आहे. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं कुठ टप्प्याचा हा चेंडू दुखापत झालेली आहे. मित्रांनो पाणी घेऊन जायचं आहे. वाईट चेंडू अंपर स्वैर चेंडू पण पाहतोय. वाईट चेंडू वाला एक अवंतर धावफलकावरती पुन्हा एकदा जोडली जाते. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं ना मित्रांनो तर संकट येतात, वेदना होतील, निर्धारमानाचा पक्का हवा. परक्या झाल्या वाटा तरी विश्वास स्वप्नांवरती पक्का हवा. नक्कीच तुमचा विश्वास असेल, तुमच्याकडे जर क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही ह्या सामन्यामध्ये त्या धावा इथे रोखू शकता. अजून देखील आपण पाहिलं ना तर 8 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जिथं स्वप्नील आला, स्वप्नीलनी आक्रमकता दाखवली आणि खऱ्या अर्थानं ह्या सामन्याला मात्र विजयापर्यंत नेऊन ठेवलेला आहे.
पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली जाते. या वेळेला बॅटची एज, चेंडू फरार, फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. धावांसाठी विजयी चौकार आलाय आणि हा सामना मात्र इथं जिंकला जातोय.